की जर म्हणजे आपण जर स्वतःचं पालकत्व घेतलं आणि जर आपलं ते इनर चाइल्ड जे वुंडेड आहे ते जर हील झालं, तर आपलं रिअल चाइल्ड, आपलं स्वतःचं जे येस, मूल आहे, डेफिनेटली. तर आपलं पालकत्वही सुधारू शकतं, ते आणखी समंजस होऊ शकतं. नक्कीच. कारण आत्ताच्या वास्तवातलं लहान मूल सपोज काही टँट्रम करतंय, आक्रस्ताळेपणा करतंय, तर त्याला मॅनेज करण्यासाठी, त्याला समजून घेण्यासाठी एक परिपक्व ॲडल्ट सेल्फ, मॅच्युअर्ड आणि संतुलित स्वतःचं एक सेल्फ असलं पाहिजे. पण त्या लहान मुलाशी एक दुसरं आक्रस्ताळेपणा करणारं लहान मूल जेव्हा समोरासमोर येतात, तेव्हा जे संघर्ष होतात ते आपण आत्ता बघतोय, की त्याचे प्रश्न सोडवण्याआधी आतलेच प्रश्न सुटलेले नाहीये. ते आतलं लहान मुलंच आपल्याला कंट्रोल करता येत नाही, तेच ट्रिगर होतंय. त्यालाच राग कसा मॅनेज करायचा, त्यालाच कसं सांभाळायचं हे आपल्याला अजून माहिती नाहीये. आणि हे शिकल्याशिवाय आपण पॅरेंटिंगला पुढे आलेलो आहोत. तर हा गोंधळ सगळा होणारच आहे. म्हणून सेल्फ पॅरेंटिंग शिकल्यानंतर आपल्याला स्वतःला शांत करणं जमतं, स्वतःच्या आतल्या मुलाला आपण समजावू शकतो, त्याच्या वर्तनाचे अर्थ लावून आपल्या वर्तनामध्ये काय बदल करायचा आहे हे समजल्यानंतर आपण इतरांशी चांगल्या पद्धतीनं नातं जोपासू शकतो.